नवरा हा परमेश्वर असतो, खूप परमेश्वर असतो. त्या परमेश्वराची पूजा करावी. हळद कुंकू लावा, उदबत्ती अगरबत्ती काय लावा, दिवा लावा, सगळं लावा. आणि मित्रांनो सर्वांना नमस्कार. नमस्कार. खूप दिवसाने तुम्हाला दिवसांनी आमच्या घरात माल येतोय. माल नाही बा, मला पुढचं बोलू थांब जरा. म्हणजे तोंड घालायची सवय आपली बंद नाही झालेली आहे 3 महिन्यात. अहो थांबा जरा, तुझं तोंड बंद ठेवा. मित्रांनो सांगायचं तात्पर्य काय की गेले 4 महिने आपला कुठलाही व्लॉग किंवा व्हिडिओ आलेला नाहीये. मग का नाहीये. 8 दिवस झाला आमच्या घरात पण माल आलेला नाहीये. मित्रांनो एवढा छान सुंदर नवरा का दिला? कारण बायको बघून इडी झाली पाहिजे. पण देवाने देतानाच बायको इडी दिली मला. वाव. बरं मित्रांनो ऐका काय सांगत की 4 महिने झाला आपला ब्लॉग आला नव्हता. कारण सांगतो का आला नव्हता. अंजलीची किमोथेरपी चालू होती, म्हणजे जे कॅन्सरची ट्रीटमेंट असते ती चालू होती डोक्याची. ट्यूमर जे आहे ते हळूहळू वाढत असतो दरवर्षी. मग दरवर्षी किमोथेरपी आपल्याला द्यावंच लागते. मग यावेळेस जे ट्यूमर आहे जर थोडंसं मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. मग 1 महिना एक्स्ट्रा गेला किमोथेरपीसाठी. आता माल भरला चला तुम्ही. तर मित्रांनो माल याचा अर्थ भाजीपाला, काकडी, येन देन, लसूण, बाजार भाजी बाजार भरायचं. माल सगळं तेच ते कळलं तर ना. मित्रांनो आता आपण निघूया बाजार भरायला. बाजार भरल्यामध्ये इडली खायला जायचं. मित्रांनो लगेच तोंड उघडलेलं आहे माणसाने. मित्रांनो मग मालवा मालोबा नसते, इटोबा असतो. पहिला पोटोबा नंतर इटोबा. तर मित्रांनो चला आपण जाऊयात आपला बाजार खायला. बाजार भरण्यासाठी आम्ही चाललोय आता बाजार भरायला. आणि बाजार अजून काय इडली खायला नाही मॅडम, तुम्हाला इडली भेटणार नाही सर भेटणार नाही. मित्रांनो इडली का भेटणार नाही? कारण काय की अंजली डॉक्टरने सांगितलं की तुम्ही बाहेरचं काय खाऊ शकत नाही. मग बाहेरचं काय नाही, इडलीच्या दुकानामध्ये जाऊन इडली खा. दुकानातलं चालते, बाहेरचं खायचं. मित्रांनो वाव. मित्रांनो बघा त्यामुळे डोक्याचं ऑपरेशन झालं होतं अंजलीचं अशा विचारांमुळे. राहू दे, तुमच्याला विचार भारी. मित्रांनो बाहेरचं याचा अर्थ फास्ट फूड म्हणजे तुम्ही बाहेरचं काय खाऊ शकत नाही, घरातलं काय पण खाऊ. इडली ते काय हे वडापाव नाही का काय नाही काय बघायला. मित्रांनो तुम्ही सांगा की अंजलीला मी कसा मारू? पद्धतशीर मारू की आडव तिडव मारू? तर लावा की मला पद्धतशीर सांगते. बघा मित्रांनो बघा नवऱ्याला उलट बोलण्याची पद्धत बघा ही. बघा बघा शिकून घ्या. बघा मित्रांनो बघा बघा शिकून घ्या. शिकून या महिन्यात तर लग्न झालेत. सावध राहा ताईंनो. अजिबात तुमच्या नवऱ्याला त्रास देऊ नका. कारण नवरा हा परमेश्वर असतो, खूप परमेश्वर असतो. त्या परमेश्वराची पूजा करावी. हळद कुंकू लावा, उदबत्ती अगरबत्ती काय लावा, दिवा लावा, सगळं लावा. आणि रात्री कुत्र्यासारखं मारा आहे का नाही? हा नाही आम्हाला धुता सांगा की जरा सांगू ना, रिव्हील करू का मी? पद्धतशीर दिवा लावा म्हणजे ताईंनो, म्हणजे की पद्धतशीर मारा. म्हणजे अरे तुला लाज वाटते का? तू नवऱ्याला मारती? हा काय काय झालं म्हणजे काय? अरे परमेश्वराला मारतीस तू, परमेश्वराला. परमेश्वर असं नाही तर नवरा. नवराच परमेश्वर आहे. अशील नाही आहे. खूप छान दिसतोय मी सध्या. मग तुम्हाला बघा मित्रांनो, अहो मित्रांनो आम्हाला बघा मला अगं मित्रांनो मी भाजी विकायला बसले की मला हाकलून देतील म्हणे. तुम्हाला पद्धतशीर मारलं म्हणे मी. ठीक आहे मी असा धुईन तुम्हाला, पद्धतशीर धुईन म्हणे मी. बघा मित्रांनो काय झालं माहितीये का, मी छान दिसायला लागलो. मला बाहेरची कोण चालणार नाहीये. तो माझ्या घरातच माझी बायको. तुम्ही स्वतःच लय कौतुक करता कधी. हे बघा मित्रांनो जर आहे तर आहे ना, माणूस छान दिसतो, सुंदर दिसतो, एकदम दिसतो. मग म्हणून तर करून घेतली ना तुम्हाला. मित्रांनो मला लग्नासाठी 5 मुलींची ऑफर आली. 5 मुलींची. मग करून घेऊ नये का? कशाला आला माझ्याकडे? झाला विषय. 5 लग्न करून बसायचं, 5 दिवे लावून बसले असते.
पाच नाही मित्रांनो, काय झालं माहिती आहे का, मग 5 मुलींचे मला स्थळ आले होते लग्नासाठी. मग अतिशय सुंदर छान देखण्या आणि नवऱ्याची इज्जत, तर करून घ्यायचं. नवऱ्याची इज्जत करणारे होते. लय इज्जत केली असते, खाल्लं ना सगळ्या इज्जत काढल्या असते. मित्रांनो सगळ्या मुलींनी मला होकार दिला. अहो होकार दिला. मग सुपारी फोडायचा, साखरपुडा करायचं, लगेच दुसऱ्या दिवशी बस्ता बांधायचा. मग त्यात आमच्या वडिलांना अचानक रस्त्यावर जाताना एक हेंद्री दिसली. हेंद्री हेंद्री लय भारी वाटली पप्पाला. मग ती हेंद्री, हेंद्रासोबत लग्न करून दिलंय. ओ माय गॉड, परमेश्वराला हेंद्र मरण म्हणालीस तू. हेंद्र म्हणते परमेश्वराला. मी चाललोय आता इडली खाला. इडली खायला. 100ला घेऊन जावा आमचा नवरा. 100ला नवरा घेऊन जावा. वाव, इडली आवड आहे ना, दोन्ही आहे ना. हां मित्रांनो, अशा तऱ्हेने इडली वडा का आहे, नशीब का लागलं मी तुम्हाला सांगतो. कारण इथं स्वामी समर्थ आहेत, नाराज करत नाहीत त्यांनी कधी मला हिला. मित्रांनो आम्ही शेवटी आलोय बाजारामध्ये भाजीपाला घेण्यासाठी. इडली खाऊन आलोय. सरक सरक, मी घेतो. सरक सरक सरक. मोठे मोठे घेऊ नका, हलका टावणी वरती वरती. भाजी कोण करणार आहे? शिजवायला टाइम लागतो. भाजी कोण करणार आहे? का गॅस काय? भाजी कोण करणार आहे? भाजी कोण करणार आहे? एक्स्ट्रा बोल नका, नीट समजून. अंजलीचे पैसे जे आहेत त्यांनी म्हणजे आज दिले नाहीत पैसे. दिले नाही अजून. 700 रुपये 700 रुपये अजून दिलेच नाहीत. व्याज कधी? व्याज आता द्यायचं ना, पिशव्या देत नाही माझ्या भाजीपाल्याचं. हा, हे पिशव्या माझ्या आहेत दोन्ही. मुलगा माझा आहे ते. हो, किडनॅप किडनॅप का बरं म्हणजे आमचा मुलगा ते आम्हाला द्यायचं, पैसे द्यायचं, पिशव्या घेऊन जायचं. हा, ते मला सांगाल ना अजिबात. गाडी चावी करून घेतलो मागच्या वेळेस. मागच्या वेळेस गाडी चावी घेतलो, मला नाना तुम्ही सांगू नका अजिबात, मला पैसे द्या. हे बघा आता सध्या परिस्थिती नाही माझी. हा, काय ते का मला सांगू नका, मी पिशव्या घेऊन जाणार मी. हा, तुम्ही येत नाही अजिबात. 700 रुपये नवरा तुमचा घेऊन गेलाय भाजीपाला आमचा. कोण दिलंय? हा, ह्याच्या पुणे त्या गाडीत मला दिसू दे. हा, नवा नवा पूर्ण गाडी सुद्धा गाडीची चावी घेऊन जातो मी. 1000 रुपये द्यायचं भाऊजी आमच्या. हा, ते मला हाती सांगू नका. हो का, मला पैसे द्या. 15 लिटरला मी पैसे द्यायचं ते नाही अजून. मला बाकीचं तुम्ही काय बोलू नका. जात नाही मी, पिशव्या देत नाही अजिबात. हुंड्यामध्ये 2000 रुपये मागितलं होतं. हा, मग तुम्ही पैसे स्वतः पैसे घेतला, मी घेतला लावलाय सांगा. हो का, मी खिशामध्ये काय घेणं बघा. नवरा घेतला, बायको घेतली, एकच असतं ना. खिशामध्ये जे असेल ते मी घेणार बघा. दुसरं कशाला वळव? खिशामध्ये जे असेल ते मी घेणार ते. मी मोबाईल काढून घेतलो बघा. असलं करू नका. हा, 700 रुपये मला द्यायच्यात. अजून 700 रुपये व्याज द्या. हा, नाही देत नाही मी. काय करता बघा तुम्ही. नाही, तुम्हाला मी देऊन टाकतो नाही आता. नाही नाही देत नाही मी. मला पैसे रोख द्या तुम्ही. आता सध्या हा, मी मोबाईल काढून घेतलो बघा. तुम्ही हेच करता का? मग बरोबर आहे, भाजीपाला माझ्यापासून घेऊन गेले. असलं दमदाटी करून मग बरोबर आहे. मग गोडी दिवाळीत असते. 1 रुपयासाठी बसतो मी. ह्याने आलते, तुम्ही बाजूला बसलो होतो तुम्ही. हा, देत नाही मी मोबाईल मी. हे बघ, उगा रस्त्यावर भांडणं करत जाऊ नको. काय मग तुम्ही पैसे घ्यायचं बंद करा. दुसऱ्यांकडनं उधार घेता आणि पैसे द्यायला भांडण लोक येतात घरापर्यंत. घरापर्यंत आला, दूध डेअरीपर्यंत आला त्यांनी. 30 ला पण नाही इथपर्यंत. माग माग आलं ना ते माणूस पोराला घेऊन त्याच्या. आणि आईला बोलत नाही म्हण. तुलाच इडली वडा खात होता, इडली वडासाठी घेतले पैसे मागच्या वेळेस मी. काय काय अशी ना मग त्या इडली वाल्याकडनं खायचं होतं उधार, ह्याच्याकडनं कशाला घेतला? इडलीवाला उधार देत नाही कारण त्यांनी मारवाडे. सज्जन म्हणते त्याला, सज्जन. कोणाला? इडली वड्याला. त्याच्या आयटी वाल्याला. हा, का बरं सज्जन मध्ये त्यांनी दिला नाही ना. ह्याने सज्जन माणूस उलट अडचणीच्या काळात पैसे दिले त्यांनी आपल्याला. पैसे घेत पण नाही, देत पण नाही. तसले माणसं इडलीवाले, कळलं का? कोणाच्या नकटात नसतात तुमच्या आणि. मी तर कोणाच्या नकट्यात आहे. मग 700 रुपये घेऊन कशाला बसला 2 वर्ष? ते माणूस भांडत दरवेळेस. काय बोला बघा, हे करता अजून. त्यांनी मला भांडत नाही, त्यांनी तुला बघितलं की भांडायला ते त्यांनी. त्याला भांडार जोर आलाय मला बघून. त्याला माहिती आहे की तू भांडखोर बाई आहे. हा, त्याच्या आईला भांडखोर आहे म्हण की. त्याच्या आईला म्हणाव, लय भारी तुझी आई, मी पण दाखवते चांगलं. जाऊ दे, त्यांची पण आई आपली आईच आहे. मग असं वाटतं की मी नीट गोड बोलायचं. बघ गप, आता घरी जायचं. का बरं घरी जायचं?
मी रस्त्यावर धिंगाणा घालला सांगाले 700 रुपयाला माझं धिंगाणा घाललंय मागत पडेल. मी काय ईडी बाई म्हणून सांगणार, ईडी बाई म्हणणार नाही. बरोबर एडी म्हणून ओळखत नाही मला कोण. हा हवाय हो तुमची, तुम्हाला सगळे ओळखतात. मग एडी म्हणाले एक जण तर म्हणून दे एडी म्हणून. मला म्हणते हो ताई इथं का बसलं, हो ताई इथं का बसलं. तुम्हाला मित्रांनो, धरून. कमेंट मध्ये ईडी बाई टाईप करा. हा, एडी 100% कमेंट मध्ये ईडी बाई म्हणून तुम्ही टाईप केलं पाहिजे सगळ्यांनी. हा माझा शब्द तुम्हाला प्लीज. हा प्लीज. कोण ऐकत नसते, सगळे Please ऐकतात. म्हणाला. माझे सगळे, माझा परिवार आहे हा. हा लय भारी. लय छान. तुमचा सगळा परिवार आहे तर चांगली ताई म्हणायचं. ताई चांगलं परिवार म्हणा असेल तर. काळात असलं तर करू नका मांजरावणी. ईडी बाई म्हणणार ते, ईडी बाई. कशाला म्हणते. बरोबर आहे की मग 700 रुपये घेऊन त्या माणसाकडनं तुम्हाला काय बसायची गरज आहे हो? हा लाज वाटली नाही तुला भांडताना त्या माणसाला? काय तुमच्याच गाडी घेऊन मारत होते ना, धरून चेचा म्हणले असते मी. 700 मला माहित नाही म्हणले असते. कुठला माणूस आहे माहित नाही म्हणले असते, धरून चेचा म्हणले असते. आम्ही आजची झाली शॉपिंग आमची सगळी व्यवस्थित छान. आणि शेवटी अंजली बहिणी जे करत होते ते केलं, धिंगाणा घातला, इज्जत घातली माझी. कुठंही काय तोंड दाखवण्याचं तोंड तिने ठेवलेलं नाहीये. तर असे छान ब्लॉग, असा माझ्या आनंदाचे ब्लॉग बघण्यासाठी नक्की आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा.